नुसतं भडाभडा इंग्लिश बोलणं म्हणजे हुशार असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे चुकीचं आहे. पण बेसिक इंग्लिश हे आलंच पाहिजे. हो, हे खरं आहे. का? कारण इंग्लिश हा ग्लोबल लँग्वेज आहे. कोणत्याही देशात गेलात आणि तिथे जर तुम्हाला त्या देशाचा सपोज स्पॅनिश लँग्वेज नाही येत आहे, जर्मन लँग्वेज येत नाहीये, तर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता आणि तुम्ही तुमचा मेसेज कन्वे करू शकता बिकॉज इंग्लिश इज अ ग्लोबल लँग्वेज. तर माझा हाच प्रयत्न आहे की माझ्या छोट्या छोट्या व्हिडिओमधून मी तुम्हाला इंग्लिशचं बेसिक नॉलेज, पण कोणत्या शब्दाला काय म्हणतात हे सगळं तुम्हाला आलं पाहिजे. छोटे छोटे सेंटेन्सेस बनवायला आले पाहिजे. जसे आपल्याला छोटे सेंटेन्सेस येतील तर आपल्याला मोठे सेंटेन्सेस बनवण्यासाठी अजून कॉन्फिडन्स वाढणार. त्यामुळे माझा हा छोटासा प्रयत्न आहे की आपण जे बेसिक शब्द आहे तिथून सुरुवात करूया आणि मग आपण जाऊया सेंटेन्सेस बनवण्याकडे आणि त्यानंतर बिग सेंटेन्सेस अँड देन स्पोकन इंग्लिश. तर हे काही स्टेप्स आहे जे मी माझ्या पूर्ण सिरीजमध्ये करणार आहे. सो टुडे इज अ डे 1 आणि आज आपण फक्त जे छोटे छोटे स्टेप्स आहेत, जे बेबी स्टेप्स म्हणा, ते आपण शिकणार आहोत टुवर्ड्स इंग्लिश. म्हणजे ज्यांना मी म्हणजे आय, यू म्हणजे तू हे समजत नसेल त्यांच्यासाठी ही सुरुवात आहे. ओके, आणि ज्यांना हे माहिती असेल त्यांच्यासाठी हे रिव्हिजन आहे. तर आज आपण 100 असे शब्द शिकणार आहोत ज्यांचं मराठीमध्ये मी मीनिंग सांगेन आणि त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला कळेल. म्हणजे तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये सेंटेन्स कसे बनवायचे ते सगळं शिकू शकतात. आणि मी ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओज अपलोड केले आहेत, तर नक्की जाऊन चेकआउट करा. लेट्स स्टार्ट. बेसिक शब्दांपासून सुरुवात करू. सर्वात आधी समजून घ्या, मी म्हणजे आय. ओके, स्वतःला आपण आय म्हणतो. आपण म्हणजे यू. तुम्ही म्हणजे सुद्धा यू म्हणजे तुम्ही. आम्ही म्हणजे वी म्हणजे आपण. आपण सगळे त्याला आपण काय म्हणणार? वी. आमचे किंवा आमचा त्याला काय म्हणतो आपण? आवर. OUR. आणि म्हणजेच अँड. ओके, येणे. कोण येत असेल त्याला ये म्हणजेच कम आणि जा म्हणजेच गो. ओके, ती म्हणजे शी आणि तो म्हणजे ही. ओके, हे जस्ट बेसिक आहे. आता ती, ते, तो ह्या सगळ्याला आपण काय म्हणतो? दॅट. जेव्हा आपण पॉइंट करून दाखवतो दॅट कार, दॅट गर्ल, तेव्हा आपण दॅट म्हणतो. ओके, जेव्हा पॉइंटिंग यूज करतो आपण. त्यानंतर हे, हा, ही. ओके, त्याला आपण काय म्हणतो? दिस. जेव्हा काहीतरी जवळ असतं आणि आपण पॉइंट करून दाखवतो, हा मुलगा, ही मुलगी, हे वस्तू, तेव्हा आपण म्हणतो दिस. ओके, आहे. आता असण्याला आपण काय म्हणतो? इज. दिस इज अ बुक. दॅट इज अ बुक. तर आहेला आपण इज म्हणतो. ओके, देणे. काही देत असलो तर त्याला काय म्हणतो? गिव्ह. आणि घेत असलो त्याला काय म्हणतो? टेक. गिव्ह अँड टेक. ओके, नाहीला काय म्हणायचं? नो. होला काय म्हणायचं? येस. ओके, भेटू म्हणजे उद्या भेटूला आपण काय म्हणू? सी यू. सी यू टुमॉरो. ओके, पहा म्हणजे बघण्याला आपण काय म्हणतो? लुक. काहीतरी बघत असतो आपण तर आपण काय म्हणतो? लुक दिस, लुक दॅट. ओके, हवे असणे. काहीतरी पाहिजे तुम्हाला तर तुम्ही कसं म्हणणार? वॉन्ट. आय वॉन्ट दिस. आय वॉन्ट दॅट. ओके, तर वॉन्ट येतं. बसणे. आता बसण्याला काय म्हणतात? सिट. आणि उभं राहण्याला काय म्हणतात? स्टँड. चालण्याला काय म्हणतात? वॉक. आणि बोलण्याला काय म्हणतात? से. ओके, खाणे. खाण्याला काय म्हणतात? ईट. ईट दिस ऍपल. ओके, स्लीप म्हणजे झोपणे. गो टू स्लीप. झोपून जा. ओके, अंघोळ. अंघोळीला काय म्हणतो आपण? बाथ. रडणे. रडण्याला काय म्हणतो तर? क्राय. ओके, आणि हसण्याला काय म्हणतो? लाफ. स्वागत. स्वागतला काय म्हणतो? वेलकम. ओके, कोणाला तरी घरी बोलवताय तेव्हा आपण म्हणतो स्वागत. कम इन. ओके, वेलकम. आता आहे. हे आहे त्याला आपण काय शब्द यूज करतो? दिस इज किंवा एम किंवा आर. ओके, आहेला. आता होतं, काहीतरी होतं तुमच्याकडे त्याला तुम्ही काय म्हणणार? वॉज किंवा वेअर. ओके, जेव्हा हे पास्ट मध्ये असतं ना, झालेल्या गोष्टींना आपण वॉज,
दिस वॉज देअर. ओके. आणि होतेला काय म्हणणार आपण? हॅज किंवा हॅव किंवा हॅड. आमच्याकडे होते, सो वी हॅड. ठीक आहे, आमच्याकडे ते होतं. ओके, त्याला आपण हॅव किंवा हॅड म्हणणार. ओके, समजून घ्या फक्त मीनिंग. तुम्हाला सेंटेन्सेस मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवायला शिकवणार आहे, तर टेन्शन घेऊ नका. कॅन, कॅन म्हणजे शकतो किंवा शकते. वी कॅन डू दिस. ओके. कुड, कुड म्हणजे शकतं. ओके. मे आय डू दिस म्हणजे कदाचित मी करू किंवा मी करू शकतो का, असं मे, परमिशन. माईट, माईट म्हणजे कदाचित. आय माईट कम म्हणजे मी कदाचित येईन. ओके. मस्ट, मस्ट म्हणजे पाहिजे, आवश्यक आहे. ओके. दिस मस्ट हॅपन, हे झालं पाहिजे. ओके, तेव्हा आपण मस्ट यूज करतो. शुड, शुड म्हणजे पाहिजे किंवा ऍडवाइस द्यायला. यू शुड ईट दिस, तू हे खाल्लं पाहिजे. ठीक आहे, तर तेव्हा शुड यूज करतो. विल म्हणजे होईल फ्युचर मध्ये. दिस विल हॅपन, द ट्रीज विल ग्रो, तर आपण ते फ्युचर मध्ये यूज करतो. नेक्स्ट शब्द बघा, करेल किंवा करायचा, त्याला काय आपण म्हणतो? वुड. वुड यू कम म्हणजे तू येशील का, करशील का. ओके. आणि करणे म्हणजे डू किंवा डज किंवा डिड. ओके. नमस्कार, नमस्कारला आपण म्हणतो हॅलो. आणि हाय, हायला आपण म्हणतो हाय. धन्यवाद, धन्यवादला आपण काय म्हणतो? थँक्यू. कृपया, कृपया म्हणजे प्लीज. माफ करा, माफ करा म्हणजे सॉरी. ओके. असणे, असणे म्हणजे टू बी, फक्त असणे. ओके. आणि टू हॅव. ओके. आय हॅव अ बुक म्हणजे माझ्याकडे आहे. ओके. तर आय होप तुम्हाला हे शब्दांचा अर्थ समजला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या शब्दांपासून सेंटेन्सेस कसे बनवायचे ते शिकूया. बाय बाय अँड टेक केअर.